मस्त 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 अतिशय जबरदस्त असा परफॉर्मन्स केलेला आहे. आता यानंतर पाककलेला सुरुवात होत आहे. धन्यवाद. आता पाककला ही जी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे, या स्पर्धेसाठी मुख्य जज म्हणजे पंच हे आपल्या मांडा टिटवाळा आणि संपूर्ण कल्याण तालुका ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे अन्नपूर्णा कॅटर्सचे सर्व वामन रामबाडे काका आणि काकू रामबाडे काकू काकू पंच आहेत. उद्याची माझी सोय झाली पाहिजे. सोबत आमच्या ज्योतिताई पाटील आहेत, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे साहेब आहेत आणि निश्चितच हा जो पाककलेचा जो विषय म्हणजे असं काही नाही, घरगुती स्पर्धकांना घरगुती महिलांना काहीतरी त्यांच्या अंगातली पाककलेची जी कलाकृती आहे ही सगळ्यांना बघायला मिळाली पाहिजे. कोणतरी नंतर घरगुती टिफिन किंवा इतरच्या माध्यमातून त्यांना देखील उदरनिर्वाह करता येईल असे आमचा एक उद्दिष्ट आहे. चला आपण पाककलेला सुरुवात करूया. प्रसन्ना हॅलो आकाश आपण पाककला स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. विशाल दादा आपण यायचं. टिटवाळा महोत्सव 2025 मध्ये आज भव्य पाककला स्पर्धा आहे आणि त्यातील पहिले तुमचं नाव काय? नम्रता. नम्रता ताई, तुम्ही काय बनवलेलं आहे? व्हेज टिक्की बनवलेली आहे. सगळ्या भाज्या घेऊन त्याच्यामध्ये मिक्स असं पौष्टिक अशी व्हेज टिक्की बनवलेली आहे. हां, तर हे तुम्हाला दिलेलं आहे, टेस्ट करून. बरं दादा, परीक्षक कोण आहेत आपले? अच्छा, नाव काय सर आपलं? वामन सर, घ्या टेस्ट करा. रामबाडे काका, सागर म्युझिक बारीक चालू राहू दे बॅकग्राऊंडला. दोन नंबर, तुमचं नाव काय? कुणिका खरात. बरं, तुम्ही काय आणलेलं आहे? मासवाडी बनवली. हे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? व्हेज आहे. व्हेज आहे, पण ते नावावरून असं वाटलं मला मांसाहारी आहे की काय. अच्छा, या सर. हे मग बरं, ही पण मासवडीच आहे. टिटवाळा महोत्सव 2025 मधील आजची ही पाककला स्पर्धा. त्यानंतर 3 नंबर नाहीये, 4 नंबर कॉन्टेस्टंट अश्विनी साबळे. अश्विनी साबळे, आपण काय काय बनवलं जरा आपल्या ताटामध्ये जरा जास्त मेनू दिस सगळं आपण सांगितलं. जुन्नरची प्रसिद्ध मासवडी बनवली. बाजरीच्या भाकरी, मासवडी, राईस, खीर स्वीटमध्ये आणि रस्सा. ओके, तुम्ही पण मासवडी बनवली. नाही, इथे मासवडी आहे, थोडं पुढे मटण पण आहे. कशा आहेत? अश्विनी साबळे, स्पर्धक क्रमांक 4. 5 नंबर
नाही आले. सहा नंबर स्पर्धक करिश्मा कारखानीस. हे काय बनवलंय आपण? गाजराचा हलवा. गाजराचा हलवा. ओके. बरं, तुमचं युट्यूब चॅनल देखील आहे, मम्मीची रेसिपी, बरोबर? हां. किती फॉलोअर्स? 1K. 1K. ओके. नाही नाही, हे तर चिकन आहे, पुढे मटन पण आहे. 11 नंबर स्पर्धक क्रमांक 11. तुमचं नाव काय? आकांक्षा अनिरुद्ध शिंदे. आकांक्षा शिंदे. 11 नंबर. आपण काय बनवलंय? मालवणी चिकन थाली. मालवणी चिकन. आणि ह्याला कोंबडी वडे बोलतात, बरोबर? येस, हो. ओके. आणि ती सोलकडी. अभी इसके बाद नॉनवेज स्पर्धक शुरू होने जा रहे हैं. तिथे मांसवडी संपलेली आहे. आता इथून खरा मांस सुरू होतोय. अनिता वंजीवाले यांनी चिकन खरडा बनवलेला आहे. आणखी काय काय आहे? हे चिकन खरडा आहे, आळणी रस्सा आहे, भात आहे त्याच्यावर आळणी रस्सा, आणि हे सोलकढी आणि फ्राय केलेलं चिकन आहे. फ्राय केलेलं चिकन. परफॉर्मन्स चालू ठेवा ना. हा, एक एक. हा, राहू दे. चालू ठेवा, चालू ठेवा. परफॉर्मन्स जर चालू येस, आपण सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या रक्तामध्ये नसा नसामध्ये शिवसेना आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके अरविंदजी मोरे साहेब यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत या मुख्य मंचावरती. अनिता वांजेवाले यांचा चिकन खरडा. आणि भाऊ काय तिथून पुढे सरकतच नाहीये. चिकन खरडा खूप त्यांना आवडलेला दिसतोय. आणखी पुढे भाऊ मटणाचा रस्सा देखील आहे तिथे. रेणुका झोडापे स्पर्धक क्रमांक 3. रेणुका झोडापे, आपण काय बनवलंय? चिकन सावजी, नागपुरी स्पेशल. ठाणे जिल्ह्याचे प्रमुख आणि आदरणीय, खऱ्या अर्थानं शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे, असे अरविंदजी मोरे साहेब इथे उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान केला. पूजा परमार. आपण पुढील परफॉर्मन्सच्या दिशेला वळणार आहोत. आपल्या समेत भरतनाट्यम स्टाईल मध्ये डान्स करण्यासाठी येते, ती म्हणजेच सोमिया बोरागे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सोमियासाठी. भरतनाट्यम फोक स्टाईल डान्स आपल्या समेत परफॉर्म करेल सोमिया. मसाला कुठला आहे? सिक्रेट आहे. सिक्रेट. एव्हरेस्ट वाले ढापतील ना आपले. पूजा परमार यांचा सिक्रेट मसाला, कोळंबी मसाला. कोळंबी. ओके. कोळली वाढ. गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्व
विनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि कल्मषमोषिणि वैशाली झगडे यांचं मटण थाळी. क्या बात. मटण थाळी नाही, असं वाटतं मटणाच्या दुकानात आलोय आम्ही. इथे मी हड्डी बघितलेली, ती गायब झाली का? अच्छा, इकडं ठेवली यांनी. जगदम्ब मदम्ब कदम्ब वन प्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृङ्ग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते प्रसन्ना, हे होऊ दे आणि 10 मिनिटं राहू दे. थांबव. ठीक आहे, चालेल दादा. तर आपण सौम्याचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो कुणालजी मांजरे सर, टिटवाळ महोत्सवचे खजिनदार कुणालजी मांजरे सरांच्या शुभ असे आपण सौम्या हिचा शुभ सन्मान करणार आहोत. खूप सुंदर असं भरतनाट्यम परफॉर्मन्स सौम्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सौम्या, कीप ग्रोइंग, कीप शायनिंग. आणि आपण तुर्तास पाक कला स्पर्धा च्या दिशेला जाणार आहोत. येस, ओव्हर टू विशालदा. अच्छा, या पाककला स्पर्धेसाठी अन्नपूर्णा कॅटर्सचे लाभलेले परीक्षक रंबाडे काका, संपूर्ण टिटवाळ्यात प्रसिद्ध असलेली त्यांची अन्नपूर्णा कॅटर्स. भाऊ, मटणाच्या दुकानातून बाहेर निघताय का? आता पुढे जाऊया आपण. आणखीन स्पर्धक आहेत. हा, ती अख्खी थाली आपण नंतर स्टेजच्या मागे घेऊन जाऊया. स्पर्धक क्रमांक 7, नाव काय ताई तुमचं? अदिती खरात. काय? अदिती खरात. अदिती खरात. तुम्ही काय बनवले हे? तुम्हीच बनवले ना? तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, चिकन सुक्का, चिकन टिक्का. वाव. चिकन टिक्की. अँकर, परीक्षक आणि आयोजक यांची मजा आहे आज. आज घरी जेवण नाही. सागर, ये डीजे वाल्यांना पण आहे, डिस्काउंट आहे.
वैष्णवी बोराडे स्पर्धक क्रमांक 8 आपण काय बनवलंय? मी कोल्हापुरी चिकन आणि हैदराबादी चिकन आणि कलेजी फ्राय, नंतर कोंबडी वडे, ज्वारीची भाकरी आणि चिकन बिर्याणी, कोशिंबीर आणि सोलकढी. ओके. यासाठीच आम्ही पाककला स्पर्धा ही बुधवारी ठेवत असतो. कोणाचा उपास वगैरे नसतो, काही नसतो. काल ठेवलं असतं तर परीक्षकांचा उपास होता ना, म्हणून काल ठेवलं नाही आम्ही. भाऊ काल उपास होता तुमचा? मंगळवार कडक. आज तो सोडतायत, आज एकदम कडक मध्ये सोडतायत. माऊली या. माळकरी वेज आहे तिथे. स्पर्धक क्रमांक 8 टिटवाळा पाहुणचार. हे नाव सुचलंय तुम्हाला की तुम्ही सुचवलंय? मला वाटलं काय तुमचं ऑनलाईन असं. तुमचं नाव काय ताई? पूनम खरात. पूनम खरात स्पर्धक क्रमांक 9. पूनम खरात. मी कन्फ्यूज झालो की बोलो नाही नाही बोलायचं असं नाही. ते बोलले हे मांदिली आहे पण हे बोंबील होतं, तर ते मांदिली इथे आहे. मग सर तुम्ही बुधवारी मांदेली खात नाही का? पण बोंबीलच खातात. मला असं झालं की मांदिली आपला बोंबील एवढं बारीक मोठे कसे झाले म्हणजे मग. सर पुढे जायचं का? हा चला या सर. नाही ते खाण्यातच मग्न झालेत सर. तो पापलेट वाट बघतोय तुमची. बांगरा आहे का? ते पापलेट बोललाय. हे का ह्या का बांगरा न पापलेट कुठं? प्रसन्न किती झाले परफॉर्मन्स? 8. आकाश, आकाश कुठे? स्पर्धक क्रमांक 10 नाव काय ताई तुमचं? बेबी पवार. बेबी पवार. वा सुंदर असे हे लॉलीपॉप आहेत ना? अच्छा ते लेग पीस हे लॉलीपॉप. बरं झालं मी परीक्षक नाही झालो. खूप छान असं प्रेझेंटेशन. कलेजी मसाला, कलेजे मसाला, गार्लिक चिकन, रस्सा चिकन, ग्रीन चिकन आणि खिमा चिकन. जरा व्हिडिओ जरा झूम करा. जरा एक छान अशी थाळी दिसते इथे. हा करा झूम. हा सर थोडेसे सर थोडे इकडे. हा झूम करा. मस्त. म्हणजे नॉनव्हेज मधलं प्रत्येक आयटम तुम्ही ठेवलेलं आहे. मटन मटन सोडून चिकन थाली, चिकनचे सगळे अंड्यापासून चिकनचे लेग पीस पर्यंत सगळे प्रकार तुम्ही ठेवलेले आहेत. बेबी पवार. भाऊ यांनी सोलकडी संपूर्ण संपवली आहे, कारण ती अर्धी ठेवता येत नाही. सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे.
सोलकडी पूर्णच संपवायची असते. ताई तुमचं नाव काय? सीमा बेंडकोळी. सीमा बेंडकोळी. सीमा बेंडकोळी. ओके, तुमच्या नावातच कोळी आहे. वा, पहिल्यांदा भाऊ हे छोटे छोटे ग्लास कसले भारी आहेत. म्हणजे ते टकीला शॉट माहित आहेत ना तुम्हाला, तेवढे छोटे ग्लास आहेत. म्हणजे मी कधी पित नाही दारू बिरू. शिव शिव, खूप छान. बरं, तिथे स्पर्धक डान्स करताय, तिथे पाककलेमध्ये स्पर्धकांनी भाग घेतलाय. पण आज प्रेक्षकांसाठी आपण एक महिलांसाठी खास, आकाश ते मटन सोड, ते आपले हे घेऊन ये जा, सामान घेऊन ये. हा, आपण इथे एक छानसा असा खेळ खेळणार आहोत. हा, नाव घेतली मी त्यांची. काय करायचंय, मी एक वाक्य बोलेल, ते वाक्य तुम्हाला न अडखळता 5 वेळा बोलायचंय. जो बरोबर बोलेल त्याला एक आमच्याकडून टिटवाळा महोत्सव 2025 कडून एक मस्त असं गिफ्ट मिळेल. ओके, सागर इको कमी होईल का थोडा? हॅलो 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 हॅलो, माईक चेक. हॅलो, थोडासा इको कमी कर. गेला सागर गेला कोणीकडे. सागर, अरे तू पण आहे तिथे. अरे यार, यांनी सगळी मटण संपवले वाटतं. हा, तर काय करायचंय तुम्हाला, मी एक वाक्य बोलेल, ते वाक्य तुम्हाला न अडखळता 5 वेळा बोलायचंय. ताई तुम्ही पहिले, आता तुम्हीच बाजूला बसले. तू डान्स झाला बाबा? बाळा नाही झाला. कोणतं गाणं आहे तुझं? मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. मग तो झुला आणलाय का तू? बरं, एक वाक्य मी बोलतो. आपण भैयाकडे जातो दळण दळायला, त्याला बोलतो भैयाजी डाल जरा जाड दळ. काय बोलतो? भैयाजी डाळ जरा जाड दळ. हे न अडखता 5 वेळा बोलायचंय. जसे तुम्ही 5 वेळा बोलाल आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, त्याला आपण गिफ्ट देणार. ओके, काय बोलायचंय? डाळ जरा जाड दळ. 5 वेळा पटपट बोलायचंय. भैयाजी नका बोलू, डाळ जरा जाड दळ एवढंच बोलायचंय. हा, 5 वेळा न अडखता. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या की लगेच तुम्हाला गिफ्ट मिळणार. डाळ जरा जाड दळ. 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 डाळ जरा जाड. थंडी वाजते काय? डाळ जरा जाड. तुला हसते धर. डाळ जरा डाळ दाढ धर दाढ. बरं, कोण हात वर करून कोण चॅलेंज स्वीकारणार? लवकर चॅलेंज, लवकर. ओ हा, लेडीज जेंट्स पण चालेल. डाळ जरा जाड दळ. डाळ जरा जाड दळ. डाळ जरा जाड दळ. ती 8:53 परेल लोकल सुटते ना आपली, एवढ्या स्लो नाही बोलायचं. हा, पटापट. 10:45 टिटवाळा जाते ना तसं. हा, डाळ जरा जाड दळ. डाळ जाड दळ. डाळ जरा जाड दळ. डाळ जरा जाड दळ. डाळ जरा जाड दळ. टाळ्या वाजवू शकता का तुम्ही? जर टाळ्या वाजवल्या तर गिफ्ट मिळेल. ओके, चला, एवढ्याशा तरी टाळ्या वाजल्या. पहिलं गिफ्ट, तुमचं नाव काय? वैशालीताई पाटील यांना पहिलं गिफ्ट आपल्या टिटवाळा महोत्सव 2025 आजच्या दिवसातलं. यांना झूम करा, वैशालीताईंना दाखवा जरा. इथे सगळे लागलेत, हे शिलेदार सगळे लागलेत. पाककला म्हटले की बाबा घरी जेवूनच येत नाही ते. हा, डाळ जरा जाड दळ. माऊली काय? अरे बाप म्हणा, काही ना काही एकदा माझ्यासाठी, भाऊसाठी. भाऊवर प्रेम आहे ना? तिघांवर प्रेम आहे ना? हा, चला माऊली.
डाळ जरा जाडदळ घासा नाही दुखत माझा बी दुखतो तरी काय होतं काय म्हणे हा घ्या डाळ जरा जाडदळ नाही येणार बोलता डाळ झाला का डाळ झाला तुमच्या आवाजावरून सगळ्यांनी बघितलं आई आहे आई आहे ही माझी आई सापडली गर्दीत सापडली माझी आई हा ताई डाळ जरा जाडदळ 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 ये आकाश बाळा ए बाळा ये. नाव काय तुमचं संगीता राजू खाडे संगीता ताईंसाठी जोरदार टाळ्या हात वर करून कोण गिफ्ट घेणार लवकर चॅलेंज ओके ओके या इकडे आता तुम्हाला डाळ जरा जाडदळ नाही या इकडे थोडं पुढे या माईकची रेंज तुटते हा या पुढे या आता डाळ जरा जाडदळ नाही बोलायचंय आता तुम्हाला बोलायचंय रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ पहिलं सोपं वाटतंय हे अवघड वाटतंय हा चला मग बोला डाळ जरा जाडदळ डाळ जरा जाडदळ डाळ जरा जाडदळ डाळ जरा जाडदळ दाळ हे काय त्या डाळ सगळीकडे डाळच वाटते ती हा परत डाळ जरा जाडदळ डाळ जरा डाळ हा डाळ जरा जाडदळ डाळ जरा जाडदळ डाळ जरा जाडदळ हे नाहीये तुम्हाला चला पोटी खाके नाही रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ काय बोलले आपण डाळ खाके डाळ काके अरे डाळ खाके नाही रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी खाके रोटी खाओ बरोबर अहो फेमस होत आहे तुम्ही 198 देशात दिसताय तुम्ही माहितीये का रोटी कसे खातात सांगा सगळ्यांना पोटी जाओ पोटी खाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी खाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी खाके रोटी खाओ पोटी खाके ए गोटी त्यांना दे गिफ्ट जोरदार टाळ्या यांच्यासाठी आता कोण हा कोण आहे रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ 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 क्या बात आहे तुम्ही शिक्षक आहेत का काहीतरी असेल बडबड करणारे असं काय नाही नाव काय तुमचं रुपाली मुळीक रुपाली मुळीक आता कोण हा काय बोलणार रोटी की डाळ हा मग रोटी रोटी जाके थांबा रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी रोटी खाके पोटी जाओ पोटी खाके रोटी हा नाही तुम्ही बोला रोटी खाके रोटी हे बघ हे हातच आहे फक्त हे बघ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ हा चला पटापट रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी खाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ अरे जर टाळ्या तरी वाजवा जर द्या यांना काय नाव तुमचं आयुषी तांबे ओके हा महाराजांचे पप्पा बोलतील रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ मसज रोटी खाके पोटी जाओ तुमचा घसा बसलाय का तरी रोटी खा
रोटी जाके पोटी तो स्पीकर फाटला काय एवढा? झाले 2 दिवस ट्रॅव्हलिंग झाले. 2 दिवस ट्रॅव्हलिंग झाली आहे म्हणून. ट्रॅव्हलिंग कशाने करत होते? घशाने काय? आपण हा बाईकवर. ओके बरं, कोण आणखी शेवटचा? चला लवकर. तिथे तिथे मटण संपू नका हो. ते 10 नंबर वाल्यांचं मटण संपवू नका. मी त्यांना सांगून आलो 1 प्लेट मला ठेव.